शालार्थ आयडी घोटाळा गाजत असतानाच शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शाळेतील 11 शिक्षकांविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। देवळाली कॅम्प परिसरात शंकर एज्युकेशन सोसायटीचे हिंदी आणि इंग्रजी माध्यमांचे डॉक्टर सुभाष गुजर हायस्कूल आहे। भाजपचे पदाधिकारी रतन चावला हे संस्थेचे सचिव आहेत। या शाळेत वेतन निश्चिती संदर्भातील गैरप्रकार उजेडात आलाय। चावला यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। बनावट कागदपत्रांच्या आधारे 11 शिक्षकांनी वेतन निश्चित करून घेतलं। त्यांच्या वेतन निश्चित संदर्भात जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग तसंच शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही, कोणताही ठराव देखील झालेला नाही असं फिर्यादीत म्हटलंय। दरम्यान वेतन निश्चिती ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही, शिवाय ती शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण विभागाला अंधारात ठेवून मार्गी लावणंही शक्य नाही। त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढला आहे। पोलीस तपासात नेमकं काय उघड होणार याकडे लक्ष लागलंय।